Co-powered by Techno. आज आमची संघटनात्मक बैठक होती। खामगाव विधानसभा 51% मतं घेऊन जिंकण्याची योजना आम्ही तयार केली आणि मला विश्वास आहे की आज जे 300 पदाधिकारी आले होते त्यांनी संकल्प केला की आतापर्यंत जितक्या मताने आम्ही खामगाव जिंकली नाही त्यापेक्षा जास्त मतं घेऊन खामगाव जिंकू। एकनाथ खडसेंचा प्रवेश होणार होता। फडणवीसांनी सांगितलं होतं की गणेश विसर्जनानंतर प्रवेश होईल, मात्र खडसेंना बाईट आला की गणेश विसर्जनासोबत माझ्या पक्ष प्रवेशाला सुद्धा विसर्जन झालंय, मी सध्या राष्ट्रवादीतच आहे। देवेंद्रजी बोलले आहेत, निश्चित काहीतरी मार्ग निघेल आणि मला वाटतं देवेंद्रजी बोलले आहेत तर निर्णय होईल। नागपूरमधून घराणेशाहीला मतदान करू नका असं गडकरी बोलले, कोणाकडे हा इशारा समजायचा? असं आहे की गडकरी साहेबांची भूमिका जी आहे ती स्पष्ट आहे। कर्तृत्वावर कार्यकर्ता मोठा व्हावा, कर्तृत्ववान कार्यकर्त्याला संधी मिळावी। कुणाचा मोठ्या वडिलाचा मुलगा आहे म्हणजे आमदाराच्या घरी आमदार, खासदारच्या घरी खासदार होण्यापेक्षा त्याला आकाश फुंडकर आहे। आकाश फुंडकर हे कर्तृत्वाने मोठे झाले। कर्तृत्ववान कार्यकर्ता कुणा आमदार खासदाराचा असेल त्याला मोठं व्हायला अडचण नाही, पण कर्तृत्वाने माणसं मोठे व्हावे असं गडकरी साहेबांचं मत आहे। नितेश राणेंनी वादग्रस्त वक्तव्य केलंय की अफजल खान 7 फुटाचा असून सुद्धा त्यांनी महाराजांची काय उपटली? असं आहे की इतिहास सांगितला, आता इतिहासातल्या काही बाबी ते बोलले, त्याला काही नाही। शरद पवारच्या गळाला काही भाजपचे नेते लागतायत, राजकीय याला हे म्हणता येईल, बदला म्हणता येईल? काय नाही हो, आता काय झालंय मी वारंवार सांगतो, ज्या ठिकाणी आमच्याकडे आलेल्या अनेक नेत्यांना असं वाटतं की संधी नाही आहे, युतीला सीट गेली, महायुतीला सीट गेली, त्यामुळे त्यांना आता लढायचंच आहे। आम्ही त्यांना विनंती केली आहे की बाबा एवढा मोठा पक्ष आहे, कुठं ना कुठं तुमचं राजकीय पुनर्वसन करू। तरी जर काही लोक थांबायला तयार नाही, त्यांना आम्ही विनंती करूनही थांबले नाही, तर काही लोकांना विधानसभा लढायचं आहे, काही लोकांना वाटतं की आम्हालाच लढायचं आहे, त्या लोकांना तर आम्ही म्हणू शकत नाही। पण आमचा आग्रह राहणार आहे सर्वांना की पक्ष मोठा आहे, एखादं तिकीट मिळणं नाही मिळणं, आमदार होणं नाही होणं हे काही फार मोठं नाही, पक्ष मोठा आहे। त्यामुळे सर्वांनाच माझी विनंती आहे की पक्षामध्ये त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षासारखा पक्ष जो विकसित भारताचा संकल्प करताय, 2047चा भारत, स्वप्नातला भारत पूर्ण करताय, अशा वेळी विकसित भारताच्या मागे मोदींच्या मागे राहिलं पाहिजे। मोठ्या प्रमाणात आम्ही विनंती करतो आहेत, पण त्याला आता थांबायचंच नाही आहे। त्याबद्दल तर राज ठाकरेंनी सांगितलं की पुतळे बांधण्यापेक्षा किल्ल्यांची दुरुस्ती करा। तुमच्यासोबत होते ते लोक, सगळं तुमच्यासोबत होते। नाही, किल्ल्याची दुरुस्ती केली पाहिजे, पुतळे बांधले पाहिजे, सर्वांमध्येच एक आपली प्रेरणा आहे। जेव्हा आपण पुतळा बांधतो किंवा उभा करतो त्याच्यातही प्रेरणा मिळतं आणि गड किल्ल्यातही प्रेरणा मिळतं, त्यामुळं दोन्ही बाबी आपापल्या ठिकाणी महत्वाच्या आहेत। Co-powered by Techno. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।